अमरावतीत शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर गोळीबार झालाय। जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला। मध्यरात्री गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती आहे। तपास याबद्दलचा केला जातोय। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या इनोवा कारवर मध्यरात्री वलगाव ते दर्यापूर रस्त्यादरम्यान जो आहे तो अज्ञातांकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे। गोळीबाराची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आली, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते खळबळ माजलेली आहे। अमरावती पासून जवळ असलेल्या वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण हे प्रकरण आलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे। संपूर्ण नमुने जे आहेत ते पाहणी करत आहेत। दुसरीकडे जर आपण बघितलं तर शिवसेनेचेच जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि गोपाल अरबट यांच्यामध्ये जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे आणि या गोळीबाराच्या प्रकरणाला या वादाची काही किनार आहे का याचा तपास देखील पोलीस करत आहेत। 3 गोळ्या ज्या आहेत या गाडीवर झाडण्यात, सुदैवानं मात्र यामध्ये कुठलीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही। संपूर्ण या घटनेच्या मागे कोण आहेत याचा तपास आता पोलीस करणार आहे। मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र खळबळ उडालेली आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। श्रीधरराव अरबट हे राहणारे दर्यापूरचे आहेत, शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मांनी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलीस स्टेशन सध्या करत आहे। त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत।